मॅक्झिमम सिद्धांत वापरून प्रॅक्टिस केली तर आपल्याला कमी द्रव्य वापरावी लागतात. मॅक्झिमम सिद्धांत वापरायचे म्हणजे नेमकं काय करायचं, तर सकाळी उठल्यापासून आंघोळीचं पाणी बदलायचं. म्हणजे कुष्टी असेल तर त्याला कडुनिंबाचं पाणी द्यायचं, खदिराचं पाणी द्यायचं, त्या आंघोळीचं पाणी बदलायचं. दुसरी गोष्ट म्हणजे दंतधावन. दंतधावन आहे ते आता कुठलं सांगितलेलं आहे, कषाय, तिक्त आणि कटू या 3 रसांचं दंतधावन सांगितलेलं आहे. बरोबर आहे. कडू रसामध्ये श्रेष्ठ काय आहे, निंब. बरोबर आहे. तर कडू कधी वापरायचा, ज्यावेळी अरुची असेल, ज्यावेळी ज्वरासारखी संप्राप्ती असेल, ज्यावेळी विषाची संप्राप्ती असेल, ज्यावेळी कंडू असेल, कुष्ठ असेल, असा कुठला रुग्ण असेल तर कडू रस वापरायचा. मग त्याचं चूर्ण वापरा, त्याच्या निंबाच्या काडीने दंतधावन करा. तिखट रस कधी वापरायचा, म्हणजे कटू रस कधी वापरायचा, तर ज्यावेळी अग्निमांद्य असेल. अग्निमांद्याने अरुची वेगळं, जेव्हा असं वाटत नाही, अरुची भूकच लागत नाही अग्निमांद्य. तर अग्निमांद्य ज्यावेळी असेल त्यावेळी तिखट रस वापरायचा. म्हणजे दंतधावनासाठी तिखट रस म्हणजे करंज. तर करंजाच्या चूर्णाने किंवा त्याच्या काडीने दंतधावन करायचं. म्हणजे हे तुम्ही सकाळीच दंतधावनाला चेंज करू शकताय. आणि तिसरं म्हणजे काय, कषाय रस. तुरट रस कधी वापरायचा, की ज्यावेळी दातातून रक्त येत असेल, जखमा होत असतील, मुखपाक होत असेल, त्यावेळी तुरट रसाने दंतधावन करायचं. सकाळीच पहिला तोंडावर संस्कार झाले की परत दिवसभर मग जे काही औषधं आहेत ते त्याचा परिणाम वेगळा होतो. सकाळी ही गोष्ट करायची. आणि हे सोपं आहे की चूर्ण द्यायचं दंतधावन करायला. शास्त्रात आणि एवढं वर्णन केलेलं आहे की कुठली काडी वापरली तर, म्हणजे सगळ्यात प्रशस्त काडी ही आपल्या आंब्याच्या झाडाची आहे, माहिती नाही आपल्याला. इवन जर तुम्हाला वाणी चांगली करायची असेल तर औदुंबराचं काडी वापरायची, किंवा बधिरता असेल वाणीमध्ये तर सोनचाफ्याची फांदी वापरायची. बुद्धी वाढवायची असेल तर अपमार्गाची हे वापरायला सांगितलेली आहे, काठी वापरायला सांगितलेली आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये की कशाची वापरायची. वडाच्या झाडाच्या काठीने भूक वाढते, लक्षात. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वापर केला तर आपण दंतधावनामध्ये पण बदल करून ट्रीटमेंटमध्ये एक वेगळा अँगल आपण देऊ शकतो.